नमस्कार मित्रांनो, मी इम्तियाज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहिलं की आता इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेचे रणधुमाळी जोरात चाललेले आहे आणि एक मुद्दा बऱ्याच दिवसापासून गाजला होता की हर्षवर्धन पाटील आणि तुतारी. नंतर काळात हर्षवर्धन पाटलांनीही मागच्या 4 तारखेला शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घेतली आणि त्यानंतर त्या पक्षात अगोदर असणारी काही लोक म्हणजे काही कार्यकर्ते नेते मंडळी ते जरा बंडाच्या मार्गावर गेले. कारण त्यांची जरा नाराजी झाली की त्यांना वाटत होते की विधानसभेची इंदापूरची जागेचे तिकीट आम्हालाही मिळेल, परंतु तसं काही न होता 4 तारखेला जेव्हा हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षामध्ये, त्यावेळी पवार साहेबांनी त्यांच्या आमदारकीच्या तिकिटाची निश्चिती केली आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचीही निश्चितता केली. त्यामुळे अर्थातच त्यांच्या पक्षातील काही नेते मंडळी नाराज झाले, त्यांनी बंड करायला तयार केले. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातच म्हणता येणार नाही, परंतु शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी मोठी बरगच्च अशा नागरिकांच्या समवेत हे घेतली, सभा घेतली आणि ती सभा ही यशस्वीरित्या पार पडली. परंतु हा विरोध नेमका कोणाला होता? हर्षवर्धन पाटील यांना होता की शरदचंद्रजी पवार यांना होता? आता येणाऱ्या काळामध्ये आता हे लढाई आहे ती तिरंगी होते का दुरंगी होते? कारण एकीकडे अजित पवारांचे विद्यमान आमदार जे इंदापूर तालुक्याचे आहेत ते दत्तात्रय भरणे आणि दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात एकंदरीत लढाई होणार होती. परंतु या बंडानंतर ह्या इंदापूर तालुक्यात तिरंगी लढत होती का काय असे एकंदरीत चिन्ह दिसून आलेलं आहे. परंतु काय होणार आहे काय नाही हे येणाऱ्या 2-4 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला कळेलच. परंतु आता जी ह्या काही चर्चासत्र चालू झालेले आहेत, काय घडामोडी होत आहेत, त्याच्या बाबतीत आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट आशुतोष भोसले आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत. आशुतोष भोसले हे एक शरदचंद्रजी पवार गटाचे खंदे समर्थक आणि बुलंद तोप समजले जाते. त्यांचे आपण आता काही त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहे. या आता ज्या घडामोडीवर त्यांच्याशी चर्चासत्र करणार आहोत. प्रथमतः तर तुमचं आमच्या लोक जनता न्यूज मध्ये भोसले साहेब स्वागत आहे. पहिला तर प्रश्न हे आहे की तुम्हाला वाटत होतं का की हर्षवर्धन पाटील हे तुमच्या पक्षात प्रवेश करतील आणि त्या पक्ष प्रवेशा दिवशीच शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना आमदारकीच्या तिकिटाची निश्चिती करतील आणि त्यांना सरकार जर आले तर मंत्रिपदाचीही निश्चितता करतील असं तुम्हाला वाटलं होतं? नाही, आम्हाला वाटण्यापेक्षा जनतेमध्ये काय चर्चा होती ही जास्त महत्वाची आहे. त्यांच्या प्रवेशापूर्वीपासून 1.5 ते 2 महिने आधी त्यांचा जो गट आहे म्हणजे इंदापूर विकास आघाडी सारखी त्यांची पहिली 15-20 वर्षापूर्वी संघटना पुनर्स्थापित करणे, त्यांना भाऊ तुम्ही तुतारी घ्या हाती वगैरे ज्या चर्चा सुरू होत्या आणि साखर संकुलावरती वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांच्या आणि आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याबरोबर त्यांच्या झालेल्या काही चर्चा, त्यामुळं आम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही जी कल्पना थोड्याफार प्रमाणात आली होती. आता जे बघितलं तुमच्या पक्षामध्ये बंड झालेला आहे, तुमच्या पक्षामध्ये हे बंड कुठं तर थांबेल का? काय वाटतं तुम्हाला? ह्याला बंड म्हणणं योग्य राहणार नाही. आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि पवार साहेब हे पक्षांतर्गत लोकशाही मानतात आणि पक्षातल्या काही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्यांचा मेसेज निरोप किंवा त्यांच्या मनातली खतखत दुःख जर साहेबांसमोर मांडायची असेल तर त्यांनी मांडली पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे, साहेबांवरही त्यांचा हक्क आहे. जसं तुमचा आमचा सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा लोकनेता म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांवर हक्क आहे. त्या हक्कात ते साहेबांसमोर हा त्यांचा मुद्दा मांडत आहे. त्याला बंड न म्हणता त्यांचा मत आपण म्हणू शकतो. आणि हा बंड कशासाठी की ह्या लोकांना पण विधानसभेचं तिकीट हवं होतं. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटणं साहजिक आहे. का वाटू नये? लोकशाहीमध्ये त्यांना जर आमदार किंवा खासदार होऊ वाटत असेल तर हे वाटणं साहजिक आहे आणि आपल्या लोकनेत्यासमोर त्यांनी त्यांचा मुद्दा मांडणंही रास्त आहे. परंतु हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी पक्षात आले, तुमच्या पक्षाची ताकद वाढली का नाही? काय तुम्हाला काय वाटतं? नक्कीच ताकद वाढलेली आहे. त्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने आहेत, एक दूध संस्था आहे, शिक्षण संस्था आहेत. कार्यकर्त्यांचा एक मोठा असा
साचा आहे आणि गेले 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त माननीय हर्षवर्धन पाटील साहेब हे सार्वजनिक जीवनात आहेत, राजकीय जीवनात आहेत. 20 वर्षाच्या आसपास त्यांनी संसदीय कार्यप्रणाली पाहिली, पणन, सहकार, संसदीय कामकाज अशा मोठमोठ्या मंत्रिपदावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा हा पक्ष संघटन बांधणी व येत्या निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत येऊच त्यावेळेला विधिमंडळामध्ये ज्या गोष्टी करणं क्रमप्राप्त असतं, म्हणजे विधेयक सादर करणं, बिल पास करणं, त्यामध्ये नक्कीच पक्षाला आणि महाराष्ट्र राज्याला त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा हा नक्कीच होईल. जे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, काय त्यांच्यावरती अनेक वेळा टीकास्त्र होत आहे की निकृष्ट जेवढे त्यांनी विकास कामं केलेले आहेत ते बऱ्यापैकी निकृष्ट दर्जाची कामं आहेत, असे त्यांच्यावरती वारंवार टीका होत आहेत. तुम्ही याच्याकडे कसे बघता? खरंच त्यांनी विकास केलेला आहे का? त्याचे विद्यमान आमदार हे पवार साहेबांना मानणारे आहेत आणि ह्यापूर्वीही 2 वेळा जेव्हा ते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत उभे राहिले होते तेव्हा आदरणीय मामांना सुद्धा माहिती की त्यांचा प्रचार आम्हीच केला होता. आम्हीच त्यांचे पोल एजंट पासून सभाची तयारी करण्याबद्दल सगळी कामं केली. तेव्हा मामांचा आणि आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये असणाऱ्या कुणाचाही वादविवाद नाही. फक्त त्यांनी मागच्या लोकसभेपासून साहेबांपासून दुरावा निर्माण केला, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल थोडस संभ्रम निर्माण झाला. मामांनी असं करणं आम्हाला अपेक्षित नव्हतं, कारण माझ्या माहितीनुसार आदरणीय मामा हे पवार साहेबांना दैवतच मानत होते ना आहेत. आणि राहिला प्रश्न त्यांच्या कामाचा, तर जर मामांकडून असे काही कामात झालं असेल तर पीडब्ल्यूडी विभाग असेल किंवा स्वतः मामा असेल त्या ठेकेदारांची चौकशी करून त्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करणे, तर त्यांच्याकडनं हा याच पैशामधून ते ठेकेची जी काम आहे ते पुन्हा करून घेणे त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि जनता जनार्दन समजूतदार आहे, जर त्यांच्याकडून काही चुकलं असेल तर जनता त्यांना योग्य उत्तर देईल. परंतु तुम्ही एक वकील आहात. आता बघितलं की काही दिवसापूर्वीच वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बातम्याही प्रसिद्धी झाल्या की न्यायदेवतेचे मंदिरच भ्रष्टाचाराने वापलं आहे. म्हणजे पूर्णच त्याच्या न्यायदेवतेच्या मंदिराच्या फरशाच पाक गळून पडलेल्या आहे आणि त्याला खिळ मारण्यात आलेला आहे. एकंदरीत असं दिसत आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? या संदर्भात मी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते म्हणले की ते प्रसरण आणि आकुंचन पावतात खुर्च्या सॉरी त्या फरशा एका विशिष्ट टेम्परेचर नंतर, तर ते कशामुळे झालं असावं, तर त्यांनी असं सांगितलं की एक विशिष्ट जे सीझन असतात म्हणजे थंडीचा दिवस, उन्हाळ्याचे दिवस, त्या ह्याच्यामुळे ते फरशांनी भिंत सोडली किंवा त्या निघाल्या. पण आम्ही त्यांना प्रश्न केला की जर 2 आणि 3 वर्षात असं होत असेल तर हे नक्कीच चुकीचं आहे. कारण आज आपण पळसनाथाचं मंदिर बघतो की जे वर्षानुवर्ष पाण्याखाली असतं आणि धरणाचं बॅकवॉटरचं पाणी कमी झालं की ते मंदिर दिसायला लागतं, मग तिथे लोक जातात, भेट देतात. तर एवढे वर्ष, शेकडो वर्ष जुनं असणारं मंदिर सुद्धा आज व्यवस्थित आहे. आणि जर न्यायदेवतेच म्हणजे न्याय मंदिरातच जर असं काही होत असेल तर तिथं मलिदा किंवा भ्रष्टाचार काही झालाय का, आणि जो कुणी केलाय तो ठेकेदार कोण आहे, त्याला ब्लॅकलिस्टेड करणे, त्याच्याकडून सर्व दुरुस्त करून घेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मी जेवढं त्यांना ओळखतो तर त्यांनी अशा प्रकारे जे ते साहेबांच्या नेतृत्वाला मांडणारा व्यक्ती होते किंवा आजही म्हणतो माझ्या मनात त्यांच्याबद्दल साहेबांबद्दल आदर आणि श्रद्धा आहे, तर त्यांनी अशा गोष्टींना पाठीशी घालू नये अशी मी आदरणीय मामांना विनंती करतो. आता एकंदरीत आपण पाहत आहे की प्रत्येक नेता आपापल्या पक्षाचा प्रचार करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे प्रत्येक गावात जाऊन ते गाव भेट दौरा करत आहेत, तिथल्या प्रतिष्ठित व्यक्तींचे गाठ भेट घेत आहेत. एक प्रचारच चालू झालेला आहे असं आपण समजूया. परंतु हा प्रचार करताना टीका करण्याची पातळी इतकी खाली गेलेली आहे की एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु टीका करण्याची पातळी इतकी खाली गेलेली आहे की त्या संदर्भात आपलं काय मत आहे की कसं झालं पाहिजे? भारत हा लोकशाही राष्ट्र आहे आणि प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे जर कोण कोणावरती मुद्दे मांडत असेल, त्यांचे मुद्दे खोडून काढत असेल तर तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु सर्वांनी लक्षात घ्यावं की नोव्हेंबर महिन्याच्या अंतरा ह्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण ह्याच गावात राहणार आहोत. तर आपण टीका करताना एकमेकावरती आपल्या जिभेला कसं आवरता येईल, तेव्हा का मुद्द्याला मुद्द्यांनी फोडून काढता येईल. ही विचारांची लढाई, ही व्यक्तिगत संघर्षाची लढाई नाही. त्यामुळं मनभेद आहेत का वैचारिक भेद आहेत हे सगळे ठरवून प्रत्येकाने एकमेकावर टीका टिप्पणी करावी असं मला वाटतं. आपलं कोणाशी शत्रुत्व नाहीये, आपले वैचारिक मतभेद आहेत आणि विचाराची लढाई ही विचारांनीच लढली जाते.
आपल्या महाराष्ट्रामध्ये दाभोळकर असतील किंवा आपल्या देशामध्ये कलबुर्गी यासारख्या लोकांनी विचाराची लढाई विचारांनीच केली. आपण सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या जेव्हा नावं घेतो तेव्हा ही विचारांच्या लढाईसाठी लढलेली माणसं आपण त्या सर्वांनी चालावं असंच मला वाटतं. थोडक्यात फक्त सांगा की आता हर्षवर्धन पाटलांवर सुद्धा आरोप होतात की एक HD गाडी रॉकेल टाकून ते चालवत होते, त्यांनी एवढी माया कुठून कमावली, काय केलं, काय तुम्हाला याच्याकडे कसं बघता तुम्ही तुमच्या नेत्याकडे? माझ्या माहितीनुसार ते स्वतः निष्णात वकील होते आहेत, ते LLB पास आहेत. ते जरी इंदापूर किंवा कुठल्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस लॉयर नसले तरी त्यांनी अनेक स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आणि ते सगळे ऑन रेकॉर्ड आहेत आणि त्याचं ते ऑडिट भरतात, टॅक्स भरत असावेत. या संदर्भात माझं म्हणणं की आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब योग्य उत्तर देतील. किंतु जर आज त्यांच्याकडे संपत्ती असेल तर माझ्या माहितीनुसार ती सगळी ऑडिटेबल संपत्ती आहे. त्यामुळे तो भ्रष्टाचार केलाय किंवा नाही असं म्हणता येणार नाही. ते अनेक संस्थांचे पदसिद्ध अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना त्यातलं मानधन पण बऱ्यापैकी येत असावं. त्यामुळे त्यांनी असं काही केलं असेल तर ते साहजिक आहे. त्यामध्ये कुणाला वाटत नाही आपली लाईफस्टाईल सुधारावी, त्यानुसार त्यांनी थोडी लाईफस्टाईल सुधारली असेल आणि ते प्रगतशील बागायतदारही आहेत, आपण सर्वजण जाणतात. त्यामुळे त्यात मला असं काही फारसं गैर वाटत. आणि एकंदरीत इंदापूरमध्ये असाही प्रश्न, अशी एक चर्चा जोरदार धरू लागला. हा मुद्दा खूप गाजू लागलेला आहे की लँड क्रुझरचं एक प्रकरण आहे की बर्णे मामाला कुठल्या तरी कंपनीने लँड क्रुझर दिली, आमदार दत्तात्रय भरणे यांना. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी हे मीडियातच ऐकलंय की मामांना लँड क्रुझर दिलेली आहे. मी आज तक ती लँड क्रुझर गाडी बघितली नाही आणि जर मामांकडे अशी लँड क्रुझर असेल तर त्यांनी इंदापुरात आणावी. जनतेतले 2-4 कार्यकर्ते मामांसोबत असतात, त्यांना पण त्या गाडीतून चक्कर मारावी की आम्ही रोडने दिसतो, आम्हाला पण हॉर्न वाजून मामाने ओळख द्यावी. आणि गाडी कुठनं आली काय आली तर तसं खरं असेल तर मामाने स्वतःहून एकदा उत्तर द्यावं. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण कसं असेल? माझ्या माहितीनुसार इंदापूर तालुकावरती शिवशाहू फुले आंबेडकरांचा संस्कार आहेत की ज्या इंदापूर तालुक्याला भूगोलाच्या पुस्तकामध्ये मका बाजरीचं उत्पादन घेणारं गाव किंवा तालुका म्हणून ओळखलं जायचं, आज त्या तालुक्यामध्ये डाळिंब, ऊस, पेरू अशा नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं. आणि हे कशामुळे झालं तर उजनी बॅकवॉटरमुळे. मग त्यामध्ये कैलासवासी भाऊ असतील, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्या संस्कारामध्ये हा तालुका वाढलेला आहे. त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये जातीवादीचं जी काही चर्चा आहे ती ह्यापूर्वी नव्हती. ना आता सुद्धा कोणी ओबीसी विरुद्ध ओपन, शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाज विरुद्ध ऑदर समाज असं चित्र निर्माण करू नये तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने. आणि जे लोक आज असं काही गणित करू इच्छित आहेत, मांडू इच्छित आहेत, त्यांना पण कळलं पाहिजे की आपल्या पण भविष्यासाठी, आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी तालुक्याला जातीवादी धोरणामध्ये ढकलणं हे चुकीचं होईल. या तालुक्यामध्ये एकच जात आहे, ती म्हणजे शेतकऱ्याची जात, इंदापूरकरांची जात, या काळ्या आईची सेवा करण्याची जात. त्या जातीचे सर्वजण प्रामाणिक आहेत, सर्वांनी त्याच जातीशी इमान राखावा, त्याच काळ्या आईशी इमान राखून जावं. विचाराच्या लढाईमध्ये जात पात धर्म गोत्र परांत ह्या गोष्टी आणू नयेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि दोन्ही पक्षाच्या किंवा अजून काही तिसरी आघाडी असेल, काही छोट्या छोट्या संघटना आहेत जे तिसऱ्या आघाडीच्या पण पलीकडे आहेत, त्यांनी सुद्धा हे पत्ते पाळावं असं मला वाटतं. इंदापुरात सातत्यानं निवडणुका आल्यानंतरच हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक आहेत ते एक प्रश्न सातत्यानं उपस्थित करतात, तो म्हणजे ऊसाच्या बिलाचा आणि कारखान्यातील कामगारांच्या पगाराचा. हा प्रश्न ते सातत्यानं उपस्थित करत असतात की निवडणूक आल्यापुरतच. परंतु जर ह्यांना खरंच शेतकऱ्यांचं हे असेल तर मग कारखान्याची निवडणूकच हे का लढवत नाही, ऐनवेळेला हे का माघार घेतात? याबद्दल तुमचं काय मत? आता राहिला प्रश्न ऊसाच्या बिलाचा व कामगारांच्या पगारांचा. तर हे जे 2 साखर कारखान्यावरचे संचालक मंडळ हे हर्षवर्धन पाटील साहेबांचे विचारच आहे. साखर कारखानदारी ही आता फक्त काही इंदापूर पुरती मर्यादित नाही. एखाद्या साखरेचा बाजारभाव दे, महाराष्ट्र राज्य साखर संकुल असेल, केंद्र मंत्रालय असेल, कृषी विभागाचं किंवा वाणिज्य विभागाचं, तसेच साखरेच्या दरावरती आता आपण ग्लोबल सिटीजन आहोत सर्वजण. तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये शुगर केन आणि शुगरचे जे बाजारभाव असतात त्याचा परिणाम थेट साखरेच्या उत्पन्नावरती आणि दरावरती होत असतो. तसेच शिखर बँक जी आहे महाराष्ट्र राज्य अपेक्स बँक, ह्याच्याकडून बऱ्याचदा साखर कारखान्यांना कर्ज दिलं जातं. ते कर्ज वेळेत मिळायला पाहिजे. ते कर्ज जर वेळेत मिळालं तर कारखान्यांना त्यांची
पुढची प्रक्रिया सुलभ रीतीने करता येते. आता शिखर बँकेचे अध्यक्ष कोण किंवा संचालक कोण आहेत हे सर्व श्रुत आहे आणि शिखर बँकेचा कारभार कसा पाहतो हे जो व्यवसाय किंवा साखर क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांना माहित आहे. कुठलाही उद्योग व्यवसाय चालवताना बऱ्याचशा अडचणी असतात. बऱ्याचदा ऑन क्रेडिट कारखाने व्यापाऱ्यांना साखर देतात पण ते वेळेमध्ये त्यांचं बिल जमा होत नाही किंवा अनेक तांत्रिक अडचणी असतात. त्यामुळे कदाचित बिल निघायला वेळ होत असावा. परंतु मला असं वाटतं बिल आज न उद्या निघतील. पण समजा ह्यांच्या विरोधामुळे हे कारखाने बंद पडले तर हे शेतकरी ऊस कुठे टाकणार हा प्रश्न. दुर्दैवाने असं होऊ नये आपण सर्वजण तसंही करावं. परंतु जे लोक आज फक्त खोड काढायची म्हणून साखर कारखान्यावरती टीका करतात किंवा संचालक मंडळावर टीका करतात ह्या लोकांनी कधी पॅनल सोडावं. एक दोन उमेदवार सुद्धा ह्या कारखान्याच्या जे आजचे विद्यमान उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध केले नाहीत. तर फक्त टीका करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आपण एक पॅनल उभा करावा. आजचे संचालक मंडळ विरुद्ध हे करावं. लोकशाही आहे, आपल्याला अधिकार आहे. पण असं काही करताना दिसत नाही. स्वतः ह्या लोकांनी कधी एक छोटीशी दूध संस्था काढली नाही किंवा एखादी कार्यकर्त्याला पानटपरी सुद्धा उघडून दिली नाही किंवा कुठल्या 4 लोकांना रिक्षा म्हणा टेम्पो म्हणा असं पण काही करून दिलं नाही की त्यामुळे त्याचा प्रपंच चालत. किंतु इथं सहकार क्षेत्रामध्ये इंदापूर तालुका घोडदौड करत असताना चालू असणाऱ्या कारखान्यांच्या प्रशासनावर टीका करायची, बिलासंदर्भात पुढील प्रश्न विचारायचे. हे सगळं ठीक आहे. कारखान्याकडे पैसे आल्यानंतर कारखाना कोणाचंच बिल अडवून ठेवणार नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कारखाना त्यांचं बिल वाटत असतो हे सर्व श्रुत आहे. परंतु आपण फक्त टीका करता. आपण कधी कारखान्याच्या भविष्यासाठी त्याच्या उज्ज्वल प्रगतीसाठी योगदान दिलेलं आहे का या लोकांनी? तर नाही. यांनी फक्त टीका केली. यांनी कधी स्वतः एखादा साखर कारखाना इंदापूर तालुक्यात काढला का ह्या टीका करणाऱ्या विरोधकांनी? त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला विशेष काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही. आता आमदार दत्तात्रय भरणे यांनी 5 ते 5.5 हजार कोटीचा निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला. परंतु त्यांच्यावर अशी टीका केली जाते जर तुम्ही खरंच विकास केला असेल तर तुम्हाला मग महिलांना साड्या वाटण्याचा कसं काय हे करू वाटलं तुम्हाला? साड्या वाटल्या आणि जर तुम्ही खरंच विकास केला असता तर तुम्हाला लोक मतदान करतील. परंतु साड्या वाटून कुठं महिलांचं मतदान घेता येत नाही किंवा दिशाभूल करता येत नाही. आपण सर्वांनी 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्र बघितली की माननीय सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की इलेक्शन पूर्वी दिले जाणारे जे योजना असतात हे आमिषांमध्ये का पकडू नये. काही ठिकाणी साड्या वाटल्यात, काही ठिकाणी उद्या नथ सुद्धा वाटतील महिला भगिनीसाठी. तर ठीक आहे, त्यांना जर बहीण म्हणून वाटतं की मी काय माझ्या बहिणीला साड्या द्याव्या तर आज ह्याच इलेक्शनला किंवा ह्याच दिवाळीला का देत आहे? 5 वर्षभरामध्ये अनेक सण असतात. होळी असतो, दसरा असतो, राखी पौर्णिमा असते, भाऊबीज. सगळ्या सणांना तिने साड्या वाटाव्या. पण मामा म्हणून किंवा भाऊ म्हणून तुम्ही हे करताय तर तुम्ही एवढा विकास केला तर तुम्हाला असं का आमिष द्यावं वाटतात? किंवा जे घेणाऱ्या पुरुष मंडळींनी पण विचार करा की आपण आपल्या माता भगिनींना, आपल्या आईला, मंडळीला किंवा बहिणीला आपण आपली घेऊ शकतो. आणि मला वाटतं ह्या तालुक्यातल्या सगळ्या महिला स्वाभिमानी आहेत. ते पटेल ते काम करतात पण स्वाभिमानी जगणारी माणसं आहेत त्या तालुक्यामध्ये. त्यामुळे मला नाही वाटत कुणी अशा साड्या दिल्यामुळे त्याचा काय मतदानावरती परिणाम होईल. पण आपणच मीडिया मार्फत आदरणीय साडी वाटणाऱ्या नेत्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारावा की जर तुम्ही विकास काम केले तर तुम्हाला अशा आमिष का देऊ वाटतं? तुम्हाला काय वाटतंय 23 तारखेला हर्षवर्धन पाटील गुलाल उधळतात? या तालुक्यातील शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता, आदरणीय ताईंचं नेतृत्व मान्य करणारा सर्व कार्यकर्ते आणि जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील जेवढे कार्यकर्ते आहेत, इंदापूर जेवढे कार्यकर्ते आहेत ते पक्षाचे एकनिष्ठपणे काम करतील. आज उमेदवार हर्षवर्धन पाटील आहेत किंवा कोण आहेत यापेक्षा आदरणीय साहेबांनी दिलेले उमेदवार निवडून आणणे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची, निष्ठावंतांची जबाबदारी आहे. मागच्या वेळेला आदरणीय ताई उभे होत्या तेव्हा आपलं कर्तव्यच होतं की ताईंना निवडून देणं. किंतु आता आपले कर्तव्य दुप्पट वाढलेले कारण आदरणीय साहेबांनी आणि आदरणीय ताईंनी ज्या उमेदवारांना शब्द दिलाय की मी तुम्हाला तिकीट देतो आणि निवडून आणतो, तर आदरणीय साहेब आणि आदरणीय ताई यांचा शब्द खरा करणं आणि त्यांचा शब्द पडू न देणं, त्यांनी दिलेल्या उमेदवाराच्या अंगावरती गुलाल टाकणं हे आपले कर्तव्य आहे. उमेदवार हा सक्षम आहे आणि त्याची निवड थेट साहेबांनी आणि ताईंनी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते हे दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेतील आणि त्यांचा विजय निश्चित आहे. आणि फक्त इंदापूर तालुक्यातलाच विजय नाही तर आम्ही महाराष्ट्रात यावर्षी सत्ता सुद्धा काबीज करू असं मला ठाम आत्मविश्वास आहे. तुम्ही म्हणाला आता की हर्षवर्धन पाटील यांचा विजय निश्चित आहे. परंतु माझा आता शेवटचा तुम्हाला प्रश्न असेल, जर अप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने हे जर अपक्ष म्हणून लढले, तिरंगी लढत जर इंदापूर तालुक्यामध्ये झाली
तर हर्षवर्धन पाटलांना याचा फायदा होईल का तोटा होईल? महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्री जयंत पाटील साहेब यांच्याशी माझा गेल्या 2 दिवसांमध्ये संवाद झाला आणि सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. ते म्हणले तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. बंडखोरी असेल किंवा जे काही 2 आपलेच नेते कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली त्यांच्या ते संपर्कात आहेत आणि त्यांची समजूत काढणे किंवा त्यांना पुन्हा एकदा पक्षाच्या मूळ प्रवाहात घेऊन येणे आणि लोकशाही मार्गाने हा मुद्दा मार्गी काढणे, निकाली काढणे या संदर्भात आदरणीय जयंत पाटील साहेब स्वतः लक्ष देऊन आहेत. आदरणीय ताई सुद्धा या संदर्भात वेळोवेळी तिन्ही नेत्यांशी भेट घेतलेल्या आहे, फोनवरही संपर्कात आहेत. तर मला वाटतं त्यांची नाराजी आदरणीय ताई व आदरणीय जयंत पाटील साहेब लवकरच दूर करतील आणि माझ्या माहितीनुसार श्री आप्पासाहेब जगदाळे व श्री दशरथदादा माने हे दोघही जण पवार साहेबांना दैवतच मानतात. प्रवीण माने माझे जवळचे मित्र आहेत आणि आमच्या नेहमी बोलण्यामध्ये पवार साहेब हे आपले दैवत आणि नेते आहेत असं सगळ्यांच्या म्हणण्यात येतं. तर मला नाही वाटत की हे पवार साहेबांचा शब्द डावलतील किंवा पाडतील आणि जरी तसं काय झालं तर निष्ठावंत कार्यकर्ता हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाला मानतो, आदरणीय ताईंनी दाखवलेल्या वाटेने चालतो आणि आमचे कुशल नेतृत्व संघटन कौशल्यामध्ये मुरब्बी नेते जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करेल. म्हणजे त्यामुळे विजय निश्चित राहील. म्हणजे एकंदरीत ह्यांची मनधरणी यशस्वी होईल असं तुम्हाला? 100% मनधरणी यशस्वी होईल. कारण माझ्या माहितीनुसार जयंत पाटील साहेब जे आमचा संवाद चालू आहे त्यामध्ये ते आपल्या पातळीवरती टप्प्यात आणून सर्व कार्यक्रम व्यवस्थित करतील. मित्रांनो, हे होते ऍडव्होकेट आशुतोष भोसले, जे वकील क्षेत्रात नामांकित वकील आहेत. यांच्याशी आपण चर्चासत्र केली, त्यांची स्फोटक मुलाखत आपण आता ऐकली. हर्षवर्धन पाटील असतील, आमदार दत्तात्रय भरणे असतील किंवा प्रवीण माने असतील किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील, यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली. त्यांचे पुढील नियोजन काय असेल आणि 23 तारखेला येणाऱ्या 23 नोव्हेंबरला जो निकाल होईल तो त्यांच्या पक्षाचाच आमदार असेल असे त्यांनी आपल्याला या मुलाखतीत सांगितलेले आहेत. आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.